तो हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे पुलबॅकची स्ट्रॅटजी आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक बघायचं की स्टार्टिंग करताना याच्यामध्ये 2 इंडिकेटर पण वापरायचे आहेत. ते मी पुढं सांगतोय. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया याच्यामध्ये आपल्याला 3 कन्फर्मेशन पाहिजे तेव्हाच आपण एंट्री घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टाईम फ्रेम सिलेक्ट करतो निफ्टीचा 5 मिनिटचा. तर याच्यामध्ये लो स्वीप झाला पाहिजे. तर तुम्हाला लो स्वीप झाला तर कसं बघायचं तुम्हाला मी सांगतो. ओके. तर सगळ्यात आधी सकाळी जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा डे लो आणि डे हाय मार्क करून घ्या. आता हा मार्क केल्यानंतर याच्यानंतर हा हाय ब्रेक झाला नाही, त्याच्यामुळे हा हाय इथं वरती शिफ्ट झाला. त्यानंतर वरची हाय हा इथे शिफ्ट झाला. आता ह्याच्यामध्ये काय झालं बघा, हा वरती हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक झाला याचा अर्थ काय झालं, की लिक्विडिटी स्वीप झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या खालीच्या डाउन साईडला इथे एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला. पण याच्यामध्ये हा व्हॅलिड आहे का नाही कसं बघायसाठी आपल्याला 2 इंडिकेटर आपल्याला ॲड करायचे आहेत. एक जो आहे तो EMA ॲड करायचा आहे. मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल म्हणून. त्याची जी हे आहे म्हणजे कोणती त्याची जी लेंथ आहे किंवा काय आहे याच्यामध्ये बघूया आपण इनपुटमध्ये लेंथ जे आहे ते 9चं ठीक आहे. जे नॉर्मल आहे डिफॉल्टच ठेवा तुम्ही ज्याचं सेटिंग. त्याच्यानंतर अनेक इंडिकेटर ॲड करायचा आहे तो म्हणजे RSI. RSI जो इंडेक्स तो हा ठेवा आपल्याला. हा नको. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा ठेवा. ठीक आहे. हा रिमूव्ह करून टाकू आपण. आता याच्यामध्ये 2 इंडिकेटर लावले. मार्केटमध्ये सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे तो लिक्विडिटी स्वीपचा. कोणताही एक डे लो किंवा डे हाय ब्रेक झाला आणि त्याच्या आतमध्ये जर कुठं आपल्याला पुलबॅक बघायला मिळाला तर आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आता एंट्री कशी फाइंड करायची सांगतो मी. पहिलं कन्फर्मेशन हे झालं जेव्हा डे लो आणि डे हाय ब्रेक फेल झालं, त्याच्यानंतर आपल्याला एंट्री बघायची आहे. पण आता एंट्री कशी बघायची ते मला सांगतो. आता जो RSI आहे ना, RSIचं सेटिंग चेंज करा थोडं. सेटिंग आहे असं राहू दे. फक्त थोडं स्टाईलमध्ये गेलं ना, मिडल जे लिमिट आहे, त्याची लाईन थोडीशी गडद करू आपण. ओके. त्याच्यामुळं काय होईल तुम्हाला सोपं जाईल. आता हे जेव्हा पण RSI 50 आहे, 50च्या जेव्हा पण खाली मार्केट असेल, तेव्हा आपल्याला पुट साइडचं ट्रेड फाइंड करायचे आहेत. ओके. आणि जेव्हा 50च्या वरती असेल, तेव्हा आपल्याला बाय साइडचेच ट्रेड बघायचे आहेत. तर बाय साइडचे ट्रेड कसं बघायचं? जेव्हा RSI 70च्या वरती जाईल, तेव्हा आपल्याला काहीच करायचं नाही, गप्प बसायचं आहे. आणि जेव्हा RSI 30च्या खाली येईल, तेव्हा पण आपल्याला काय करायचं आहे? गप्प बसायचं आहे. आता RSI जेव्हा 50 आणि 30च्या मध्ये असेल, तेव्हा आपल्याला पुट साइडचे ट्रेड शोधायचे आहेत. आणि जेव्हा RSI 50 टू 70च्या मध्ये असेल, तेव्हा आपल्याला कॉल साइडचे ट्रेड शोधायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा दुसरं कन्फर्मेशन आपलं असं असेल इंडिकेटरचं, की 9 मूव्हिंग एव्हरेज जो आहे, तो वरून जर खाली डाउन साइडला असेल, तर हा फुल बॅक व्हॅलिड आहे. आता जो याच्यावरती इथं बनला, हा व्हॅलिड आहे का? नाही आहे. ॲक्चुअली त्यानं टार्गेट दिलं, पण ॲक्चुअली आपल्याला तो ट्रेड घ्यायचा नाही. का? कारण हा 9 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे आणि RSIच्या पण वरती आहे. वरती असेल तर आपल्याला बाय साइडचे ट्रेड पकडायचे आहेत. चला ओके. बघूया. आता त्याच्यानंतर बघा, हा इथे लिक्विडिटी स्वीप झाली. त्यानंतर हा इथे बघा एक पुलबॅक झालेला आहे आपला आणि याच्यामध्ये काय झालं, RSI जो आहे तो ह्या 30 आणि 50च्या मध्ये आहे. तो हा व्हॅलिड आहे आणि 9 मूव्हरच्या पण खाली आहे. जर आपण याचं टार्गेट बघितलं, तर पोझिशन लावली. हा आपल्या हायच्या वरती स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि टार्गेट आपलं 1:2चं किंवा 1:3चं पण तुम्ही ठेवू शकता. आता 1:3चं पण इथे अचीव्ह झालेलं आहे. ओके. आता आपण काही थोडी अजून उदाहरणं बघू याच्यामध्ये. आता इथे बघा, अ, काही-काही वेळेस असं पण होतं बरं का, स्टॉप लॉस हिट होतो. पण का होतो त्याचं पण रिझन आहे. आता इथं पण हा हाय मार्क केला डेचा आणि डेचा लो मार्क केला. त्याच्यानंतर वरती इथे शिफ्ट झाला डेचा. आता इथं नकळत काय झालं माहिती आहे का? नकळत लिक्विडिटी स्वीप झाली. याच्यानंतर पुढं बघा मार्केट इथं गेलं. आता इथं पुलबॅकचं सेटअप तुम्हाला दिसत असेल. पण आता काही-काही वेळेस ऑप्शनमध्ये थोडीशी लिक्विडिटी स्वीप, प्रॉपर लिक्विडिटी स्वीप आहे का? नाही. त्याच्यामुळे इथं हा एस-एल पण
जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा असा ट्रेड जे आहे ते अव्हॉइड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण अजून कुठं आपल्याला ट्रेड फाइंड होतोय का? बऱ्यापैकी या ट्रेडची ॲक्युरसी असं आहे, की तुम्हाला जास्त वेळ होल्ड करायला लावतो मार्केट किंवा कंट्रोल राहत नाही. किंवा आपण 2 महिने पाठीमागचं पण बघूया. हा जून चालू आहे. जून मंथ आहे. जूनमध्ये बघितलं तरी पण चालेल. ठीक आहे. जूनमध्येच बघूया आपण. किंवा मेमध्ये बघूया चालते. मेमध्ये जास्त मागे पण जाऊ शकतोय आपण. तुम्ही पण बॅक टेस्टिंग करायची. बॅक टेस्टिंग झाल्यानंतरच आपल्याला ट्रेड फाइंड करायचे आहेत. हां, मे आहे ना? हां, 4 तारीख. ओके, मे आहे. आता याच्यामध्ये बघा, हे किती तारखेचं आहे? 30 एप्रिल आहे. इथून पुढं मे चालू होतो. आता याच्यामध्ये बघा, डे हाय मार्क केला आपण. डे लो इथं मार्क केला. त्याच्यानंतर हा डे हाय इथे शिफ्ट झाला. ओके, इथं. आणि हा परत डे लो इथे शिफ्ट झाला. आता इथं परत बघा कुठे पुलबॅक मिळतोय का तुम्हाला? डाउन साईडला इथे झालाय. आता इथं लिक्विडिटी स्वीप कशी म्हणता येईल? किंवा इथे एक लिक्विडिटी स्वीप झाली या लोच्या वरची आणि हा इथे ट्रेड आपल्याला फाइंड होतो. आता आपल्याला हाच का घ्यायचा तुम्हाला सांगतो. तर हा का घ्यायचा नाहीये? इथं तुम्ही म्हणाले या इथं पण पुलबॅक झालाय. या लेव्हलला एंट्री घेऊ शकतो. नाही. आपल्याला जेव्हा पण मार्केट फॉल करत असतं तेव्हा एकच ग्रीन कॅन्डल बघायचे आणि त्याला एंगल्फ केलेली रेड कॅन्डल बघायची. जेव्हा पुट साईडचा आपण ट्रेड घेतो, तेव्हा एंगल्फ केलेली आपल्याला एंट्री बघायची आहे. आता हा मी ट्रेड का दिला? इथं बघा 9 मूव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे आणि आर-एस-आय पण दोन्हीच्या 50 आणि 30च्या मध्ये आहे. त्याच्यामुळे काय झालं हा ट्रेड आपल्याला प्रॉफिट देऊ शकतो. 1:2 चं टार्गेट जर बघितलं तर 1:2चं आपल्याला टार्गेट मिळतं. 2 हां, 1:2चं शक्यतो घेत चला. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. नेक्स्ट डे बघूया. आता इथं बघा, इथं काय झालं डे हाय मार्क केला इथं आपण या लेव्हलला आणि डे लो मार्क केला या लेव्हलला. आता इथं काय झालं डे लो शिफ्ट झाला आपला डाउन साईडला. ओके. मार्केट पर डे हाय पण आपला या लेव्हलला आला इथे. आता मार्केटनं बघा लिक्विडिटी कुठली स्विप केली? डे लोची स्विप केली आणि आणि परत आतमध्ये आलं मार्केट. आता आपल्याला इथं अपसाईडचा ट्रेड कुठला फाइंड होऊ शकतो? इथे पुलबॅक आहे. जर आर-एस-आय बघितला तर तुम्ही आर-एस-आय आता हा पुलबॅक घ्यायचा नाही. एंगल्फ केलेलाच पुलबॅक आपल्याला फाइंड करायचा आहे. तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता. तर आर-एस-आय बघितला तर आर-एस-आय अबाव 50च्या आसपास आहे. म्हणजे 60च्या आसपास आहे आणि 9 मूव्हिंग एव्हरेजच्या पण वरती आहे आणि इथे लिक्विडिटी पण स्वीप झाली. एक लिक्विडिटी स्वीप, आर-एस-आय आणि 9 मूव्हिंग एव्हरेज हा तिन्हीचा कॉम्बिनेशन झालं तरच एंट्री घ्यायची आहे या ट्रेडमध्ये. नाहीतर एंट्री घ्यायची नाही. चला नेक्स्ट डे परत बघूया आपण. डे लो इथं आला. त्याच्यानंतर डे हाय वरती आहे. आता या या केसमध्ये तुम्ही बघू शकता परत डे लो इथं आला. ठीक आहे. परत आता डे लो इथं आला पण मार्केट खूप एक सडन फॉल केला अप साईडला परत या डे लोच्या आतमध्ये आलं. आता आतमध्ये आल्यानंतर पण तुम्हाला बघा आर-एस-आय आता लिक्विडिटी बरीच मोठी लिक्विडिटी स्वीप झाली. डे लो तुम्ही इथं पण कन्फर्म करू शकता अप साईडला परत तिथून गेलं. परत डाउन साईडला आलं डे लो केला नाही परत अप साईडला म्हणजे या लोची लिक्विडिटी घेऊन मार्केट अप साईडला आले. आता अप साईडला आलं तर जाताना कुठं पुलबॅक दिसतोय आपल्याला या लेव्हलला पुलबॅक दिसतो. ठीक आहे. स्टॉप लॉस एकदम छोटा आहे. टार्गेट 1:2चं जरी ठेवलं तरी आता 1:6 त्याच्यानं काहीतरी मोठी न्यूज असेल त्यामुळे एवढं मार्केटवरती स्ट्रेच झाले. तेव्हा तुम्ही छोटी एक इथपर्यंत टार्गेट घेऊ शकता. आर-एस-आय बरोबर आहे. 9 मूव्हरची बरोबर आहे. त्यानंतर परत नेक्स्ट डे बघूया आपण. या लेव्हलला डे हाय आहे 7 तारखेचा आणि परत हा आहे डे लो. आता याच्यामध्ये बघा परत डे हाय जो इथं आहे तो शिफ्ट झाला इथे आणि डे आता इथं लिक्विडिटी स्वीप झाली. पण इथे ॲक्चुअली पुलबॅक झालाय का? नाही झाला. कारण आपल्याला चान्स तो मिळालेला नाही. त्यामुळे हे साइडवेज मार्केटमध्ये रेंज बाउंड मार्केटमध्ये आपण हा ट्रेड करायचाच नाही कारण भरपूर तुम्हाला पुलबॅक मिळतील. आता इथे बघा परत या लेव्हलला आहे मार्केट. त्याच्यानंतर परत डे लो हा आहे. आता इथं लिक्विडिटी स्वीप झाले.
पण ॲक्चुअली आपल्याला बाय साइडचा इथं आता या लेव्हलला पुलबॅक मिळाला. पण ॲक्चुअली आर-एस-आयनं आपल्याला ट्रेड दिला नाही. लक्षात येते का तुमच्या? हा ट्रेड आर-एस-आयनं आपल्याला दिला नाही. आता हा इथंपर्यंत इथं स्टॉप लॉस जात होता. इंगल्फून केलं. ह्या रेड कॅन्डलला अप साइडला पण गेला. 9 मूव्हर एव्हरेजच्या वरती पण आला. पण आर-एस-आय आपला 50च्या खालीच राहिला. का राहिलाय? कारण तो साइडवेज आहे ना मार्केट, त्याच्यामुळे वरती गेलाच नाही तो. त्याच्यामुळे हा ट्रेड आपल्याला अव्हॉइड करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डे बघूया आपण काय झालंय. हा आपला डे हाय ठेवला आपण. हा आपला डे लो. इथं डे लो होता. डे लो शिफ्ट झाला. इथं आला डे लो. आता इथे बघा काय झालंय. इथे मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप केली. अपसाईड निघताना इथे पुलबॅक झाला. पुलबॅक नेहमीच अपसाईडला जाताना ना, जेव्हा पण एक रेड कॅन्डल बनेल आणि एक ग्रीन कॅन्डल. तर रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डल इंगल्फ केलं पाहिजे. आता ॲक्चुअली हा ट्रेड आहे, पण ते हा ट्रेड अव्हॉइड का करायचा माहिती आहे का? आर-एस-आय आपला बघा खाली आहे. त्याच्यामुळे आता इथे तुम्हाला ट्रेड दिला नाही आर-एस-आयने. का दिला नाही? कारण असे ट्रेड अव्हॉइड करायचे आहेत. आता ट्रेड एखाद्या वेळेस चालला तो लिक्विडिटी स्वीप झाली चालला ठीक आहे. पण 3 जोपर्यंत हे पॉइंट्स एकत्र मिळत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. त्याच्यानंतर पुढं बघूया आपण. आता इथे बघा डे हाय ब्रेक झाला. ओके. डे हाय आता इथे शिफ्ट झाला. या लेव्हलवरती. डे हाय शिफ्ट झाला नाही. हा डेचा एक लो आहे खालचा डाउन साइडचा. त्याच्यानंतर आपण बघा इथे लिक्विडिटी स्वीप झाली आणि त्यानंतर आपल्याला इथं ट्रेड मिळाला का? मिळाला. आता जेव्हा हा छोटा पुलबॅक आहे इथे एस-एल फक्त 2-4 पॉइंट्स असेल. हा इथं सिलेक्ट झाला पण त्यानंतर हा परत मोठा पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला या लेव्हलवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा टार्गेट जे आहे ते इथे ठेवू शकतो या लेव्हलवरती. आणि टार्गेट आपले 1:2चं किंवा 3चं आपण ठेवू शकतो. आता इथे बघा आर-एस-आय डाउन साइडला आहे का? आहे. 15-30च्या मध्ये आहे. तेव्हा पुढ साईडचा ट्रेड घ्यायच्यात आपल्याला. 9 मूव्हरची आहे लिक्विडिटी स्वीप आहे. त्याच्यानंतर परत पुढचं नेक्स्ट आपण बघूया. आता या अशा मार्केटमध्ये एकतर इथून इथपर्यंत या 30च्या खाली गेल्यानंतर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे का पुढ साईडला? नाही घ्यायचा. त्यामुळे अशा मार्केटमध्ये थोडं अव्हॉइड झालेलं बरं आहे. कारण मार्केट थांबत येतं. आता इथे तुम्ही बघू शकता कोणताही ट्रेड प्रॉपर असा आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे अशा मार्केटमध्ये अव्हॉइड झालेलं तेच ठीक आहे. कारण कोणताही हाय किंवा लो स्वीप करत मार्केट अपसाईडला जात नाही. त्यामुळे हा अव्हॉइडच करा अशा मार्केटमध्ये ट्रेड. त्यानंतर बघा या मार्केटमध्ये बघू शकता इथं डे हाय आहे आणि या लेवलला डे लो. डे लो आहे. आता इथं लिक्विडिटी स्वीप झालेली नाही. त्याच्यामुळे आपण हा ट्रेड अव्हॉइड करायचाच आहे. इथे सरळ शिफ्ट झाला पण आपल्याला ट्रेड मिळाला नाही. आता इथं बघा अप साईडला इथे लिक्विडिटी स्वीप झाली. मार्केट परत डाउन साईडला आलं. पण आता या लेव्हलला आपला पुलबॅक झालेला दिसतोय इथं. पण ॲक्चुअली बघा इथं आर-एस-आयनं आपल्याला दिलाय का 50च्या खाली गेलाय का आर-एस-आय? नाही गेला. त्यामुळे हा ट्रेड आपण अव्हॉइड करू शकतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट डे बघूया. इथं बघूया अव्हॉइड काय रिझल्ट येतोय. आता इथं या डे लोची लिक्विडिटी स्वीप झाली. आता इथं इथे एक पुलबॅक डाउन साइडला बनलाय. तर डाउन साइडला का बनलाय? तर इथं आर-एस-आयनं पण डाउन साइडला सिग्नल दिलाय. पण 9 मूव्ह एव्हरेजनं पण डाउन साइडला सिग्नल दिलाय. पण हा ट्रेड अव्हॉइड का करायचा? कारण डे लो स्वीप झाला नाही ना. लिक्विडिटी डे लोची स्वीप झाली नाही ना इथं. लक्षात येते का? कारण 3 कन्फर्मेशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. अशी बरीच आहेत उदाहरणं जे तुम्ही करू शकता या मार्केटमध्ये ट्रेडिंग. याचा प्रॉपर तुम्ही बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. कंप्लीट तुम्ही 3 महिन्याचं याच्यामध्ये बॅक टेस्टिंग करा. जर रिझल्ट मिळायला लागले तर ट्रेड करा, नसेल तर करू नका. बिनधास्त माझं सांगणं आहे, कारण लॉस करून घेऊ नका बिनकामाचा उगाच. जेव्हा पण तुम्हाला वाटतं की हां, हे प्रॉफिटेबल होऊ शकतं, तेव्हाच तुम्ही घ्या. कारण मी पण ह्याच्यावरती जवळ-जवळ एक 4 मंथ ट्रेडिंग केली आहे आणि 4 मंथमध्ये मला 1 मंथ जो आहे तो लॉसमध्ये ठेवावा लागला आणि 3 मंथ आहे ते प्रॉफिटमध्ये ठेवावे लागेल.
त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग झाल्यानंतरच याच्यामध्ये या फील्डमध्ये उतरा. आणि याच्यामध्ये 3च रूल्स आहेत. एक 9 मूव्ही ॲव्हरेजच्या अप साईडला असेल तर अप साईडला एंट्री, डाऊन साईडला असेल तर डाऊन साईडला एंट्री. आणि RSI जो आहे तो 50 to 30च्या मध्ये असेल तर पुट साईडला एंट्री आणि 50 to 70च्या मध्ये असेल तर कॉल साईडला एंट्री. ओके, हे तुम्ही फॉलो करा. आता इथं पण एक आहे बघा, डे लो इथं शिफ्ट झाला. डे हाय सॉरी, डे लो इथे झाला आणि सरळ जर बघितलं तर या लेवलला आपली एंट्री बसते इथं. कारण RSI बरोबर इथं डाऊन साईडला गेला आहे. आता की कोणत्या दिवशीचा चार्ट आहे, 22 तारखेचा आहे. तर तुमचा हा स्टॉप लॉस हा येतो. कारण इथं डे हाय जो आहे तो स्वीप झालेला आहे इथं अप साईडला थोडा. तुम्ही बघा, अ, करा ट्रेडिंग. ट्रेडिंग करा म्हणण्यापेक्षा बॅक टेस्टिंग करा जवळ-जवळ 3 महिने. 3 महिन्यांचा जर रिझल्ट लागला तुम्हाला पॉझिटिव्हली तरच ट्रेड करा, नसेल तर करू नका. कारण सिंपल आहे, कारण आपल्याला काही लय बघायची गरज नाही. 3 डे लो फक्त मार्क करत जायचे. तुमचं जे नेहमीचं ट्रेडिंग असेल ते तेच करा. ह्या स्ट्रॅटेजीवरती काम करू नका. जोपर्यंत तुम्हाला असं वाटतंय की हा सक्सेस होईल, त्याच्यानंतरच याच्यावरती काम करा. अन्यथा काम करू नका. ओके. आवडलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला मेसेज करून सांगा. ओके. थँक यू.